एसटी दरवाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आले। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। धाराशिवमध्ये जवळपास तासभर रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले। यामुळे काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झालेली होती। धाराशिवच्या आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील सहभागी झाले। त्याचप्रमाणे हिंगोलीतही पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ही अन्याय आहे, कारण एसटी ही ग्रामीण भागात नवे शहरी भागात सुद्धा सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं एक मुख्य साधन आहे आणि हे जर 15% भाडेवाढ होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बसस्थानकावर आमचं शिवसेनेचं आंदोलन होते आणि हे आंदोलन वेगवेगळे आज आम्ही फक्त बसस्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे। येणाऱ्या काळात मुख्य रस्त्यावर बसू, चक्काजाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू।